लोकसभेची रणधुमाळी चालू असतानाच आज खासदार मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करत शाहू महाराजांना रणांगणात उभा करण्याचं षडयंत्र हे शरद पवारांचं असल्याचं म्हटलं आहे। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या उमेदवारीवर दावा करत पुन्हा एकदा आपलीच उमेदवारी लवकरच जाहीर होईल असं स्पष्ट मत व्यक्त केलंय। खासदार मंडलिक यांनी यावेळी बोलताना शरद पवार देशाचे मोठे नेते असल्याचं सांगत त्या काळात पवारांच्या विरोधामध्ये मंडलिक साहेब होते, पण पवार साहेबांना जुना कोणता तरी राग काढायचा असेल म्हणून शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करून षडयंत्र असल्याचा आरोप खासदार मंडलिक यांनी केला। संजय मंडलिक म्हणतात, श्रीकांत शिंदेंचा फोन आला, माझी उमेदवारी लवकरच जाहीर होणार असून कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे असे संजय मंडलिक यांनी सांगितलं। दरम्यान कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समरजितसिंह घाडगे यांच्या नावाची चर्चा आहे। याबाबत बोलताना ते म्हणाले की अनेकांची नावे चर्चेत आहेत, त्यामुळे माझ्यासोबत सरावाच्या कुस्त्या सुरू होत्या असं ते म्हणाले। शाहू महाराजांच्यावर बोलताना मंडलिक यांनी कोण मोठा कोण छोटा म्हणून निवडणूक होत नसते, लोक मतदान करत असतात, आतापर्यंत केलेल्या कामाचा फायदा होईल असा दावाही त्यांनी केला। तर सतेज पाटील ही माझे चांगले मित्र असून ते पुन्हा माझ्या स्टेजवर येतील। मागील वेळी ते आले होते, व्यक्तिगत हेवेदावेमधून लोकसभा निवडणूक होऊ नये असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं।